नमस्कार हेमंतजी, आपलं MCCI मेंबर्स लॉन्च मध्ये स्वागत आहे. आपण उद्योगधंदा कसा काय नावाची एक मालिका सुरुवात केलेली आहे MCCI मध्ये. या मालिकेचा उद्देशच असा आहे की लघुमध्यम उद्योजकांशी चर्चा करायची, जेणेकरून इतर लघुमध्यम उद्योजक जे आहेत त्यांना काहीतरी यातनं धडे मिळतील, काहीतरी शिकता येईल, काहीतरी बोध घेता येईल किंवा यावरनं काहीतरी त्यांना विचार करता येईल, किंवा जे लोक नवीन उद्योग सुरुवात करू इच्छित आहेत त्यांनाही यातनं काही धडे घेता येतील. तर ही झाली पार्श्वभूमी. आपण सुरुवात करूयात हे विचारून तुम्हाला की तुमच्या कंपनीचं नाव काय किंवा ती कंपनी नेमकं काय करते. धन्यवाद. प्रथम मला इथं बोलवून माझ्या कंपनीबद्दल इंटरेस्ट दाखवल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. माझं नाव हेमंत वैद्य, माझ्या कंपनीचं नाव सुजय पॅकेजिंग. बेसिकली माझं काम हे आहे की आम्ही ॲडेसिव्ह टेप्स आणि स्पेशलाइज कोटिंग याच्यासाठी लागणारे प्लांट आणि मशिनरी ही स्वतः भारतात डिझाईन करून मॅन्युफॅक्चर करून लोकांना सप्लाय करतो. आता हे ॲडेसिव्ह टेप्स किंवा स्पेशलाइज कोटिंग्स आहेत, ते कुठल्या प्रकारच्या कंपन्या वापरतात, कुठल्या प्रकारच्या कंपन्या तुमच्या कस्टमर असतात? ॲडेसिव्ह टेपमध्ये जर का आपण विचार केला तर आपल्याला साधारणपणे बॉक्स सिलिंगपासून ते ॲटोमोबाईल इंडस्ट्री, नंतर HVAC म्हणजे एअर कंडिशनिंग इंडस्ट्री, रेफ्रिजरेटर, TVs, नंतर तुमच्या इवन आपल्या प्लास्टरच्या आतमध्ये सुद्धा काही प्रकारचे टेप वापरले जातात. तर त्याचा हा जो पसारा आहे तो खूप मोठा आहे किंवा व्याप खूप मोठा आहे. त्यामुळं जवळजवळ 200 ते 500 प्रकारचे टेप्स हे आत्तापर्यंत आमच्या मशीन्सवर लोक बनवतात. छान. मला एक सांगा, हे टेप बनवणं किंवा कोटिंग बनवणं हे क्षेत्र तुम्ही कसं निवडलात? ही कंपनी कधी सुरुवात केली, ती सुरुवात कशी झाली? तर माझं शिक्षण हे सोलापूरला झालेलं आहे, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर. त्यानंतर मी पुण्यात एक छोट्या वर्कशॉपपासून सुरुवात केली. त्यानंतर मला एक संधी मिळाली की एक टेपचं मशीन म्हणजे टेप मॅन्युफॅक्चर करायचं मशीन एक दुरुस्त करण्याची. तर त्यातनं हे लक्षात आलं की ही एक ॲप्लिकेशन बेस्ड टेक्नॉलॉजी आहे आणि ह्याच्यामध्ये जर का आपण भरपूर काही करू शकलो किंवा आपलं ॲप्लिकेशन दिलं इंजिनिअरिंगचं, तर यातनं आपण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो. आणि त्यावेळेससुद्धा हे अशी परिस्थिती होती भारतात की फारसं कोणी ह्याच्यामध्ये बनवणारं नव्हतं किंवा टेक्नॉलॉजी अशी एक्सप्लोर झालेली नव्हती. मला एक सांगा, हे म्हणजे आपल्या घरामध्ये आपण शिक्षण आपलं काही सोलापूरमध्ये झालं, त्या अगोदरचं काही शिक्षण हे आपलं याच मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्याच काही भागांमध्ये झालं. आपलं त्या अगोदर बारामतीला तर बारामतीला शिक्षण झालं, बारामती नंतर सोलापूरला शिक्षण झालं. आपल्या घरामध्ये काही उद्योगाची पार्श्वभूमी होती का किंवा आहे काय? नाही, माझे आई वडील दोघंही शिक्षक होते आणि तशी काही उद्योगाची पार्श्वभूमी नव्हती. की इनफॅक्ट त्यानंतर मी शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात आलो तेच मुळी नोकरीच्या उद्देशाने. तर इथं काही नोकरी करावी, नंतर त्यानुसार आपली प्रगती करावी असाच एक उद्देश होता. पण फॉर्च्युनेटली मी एका छोट्या स्मॉल स्केल कंपनीमध्ये कामाला होतो. तर तिथं ती लोक म्हणजे ती कंपनी काही मशीन्स बनवायचे आणि त्याच्यातनं बनवणारे पार्ट्स हे पूर्वीची फिलिप्स कंपनी होती त्याला सप्लाय करायचे. तर तिथं जेमतेम मी 1 वर्ष काम केलं. पण त्याच्यामध्ये त्या कंपनीच्या मालकांचं बोधवाक्य होतं की वी बिल्ड द नेशन बाय बिल्डिंग मशीन्स. आणि मला ते फार भावलं. म्हणजे इनफॅक्ट मी अजूनही ते वापरतो, कारण आता ती कंपनी बंद होऊन बरीच वर्ष झाली आणि तो एक उद्देश धरून की बाबा आपण जर का चांगलं काम केलं, मशिनरी जर का बनवल्या, तर ते एक प्रकारचं राष्ट्रनिर्माणाचं कार्य आहे असं मला त्यावेळेस वाटलं आणि त्यातनं माझी पुढची वाटचाल मी सुरू केली. खूप छान, खूप चांगलं बोधवाक्य आहे. कारण जी लोक मशीन बनवतात ती लोक फॅक्टरीज बनवतात, जी लोक फॅक्टरीज बनवतात, मशीन बनवतात, तीच लोक रोजगार निर्मिती करतात. जी लोक रोजगार निर्मिती करतात तीच लोक खरोखरी भारताचं जे अर्थचक्र आहे त्याला गती देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्याला गती देत असतात. त्यामुळे हे नक्कीच बरोबर आहे. पण ही किती इंटरेस्टिंग बाब आहे ना. आपल्या जे श्रोते आहेत किंवा जी लोक हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांच्यापैकी बरीच जण कदाचित डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक हे शिकत असतील. हजारो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये डिप्लोमा करतायत. पण असा एखादा विद्यार्थी जो डिप्लोमा करतोय, घरात काही पार्श्वभूमी नाहीये, तो विद्यार्थी बाहेर येतो शहराच्या आपल्या आणि तिथं आल्यानंतर काम करता करता त्याला वाटतं की आपण काहीतरी नवीन करावं
आणि त्यानंतर त्याचा जो उद्योग सुरुवात होतो तो आज 8-10 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर येतोय, बरोबर आहे? बरोबर. तर एक डिप्लोमा होल्डर किंवा डिप्लोमा इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडताना हा जर विचार तुमच्याही डोक्यात असेल की आपलीही 8-10 कोटीची कंपनी असावी, तर तुम्हाला ही कहाणी नक्कीच इंटरेस्टिंग वाटेल. आपण ही कहाणी पुढे घेऊन जाऊयात. सध्याचा टर्नओव्हर आपला काय आहे? साधारणपणे 8 कोटीच्या आसपास मागच्या वर्षी झालेला आहे. आणि ह्या वर्षी आम्ही बऱ्यापैकी अजून एक 40% तरी त्यामध्ये ग्रोथ अपेक्षित धरत आहोत. आणि त्यानंतरच्या पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने 25 ते 40% पर्यंत ग्रोथ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. खूप छान. सुरुवात जेव्हा तुम्ही केलीत ना, तर तेव्हा भांडवल जे लागत होतं ते कसं मिळवलं? जर घरात उद्योगाची पार्श्वभूमी नव्हती तर ते भांडवल कसं आलं सुरुवातीचं? भांडवल सुरुवातीचं म्हणजे तसं घरात तर काहीच पॉसिबल नव्हतं, घरातनं किंवा सपोर्ट मिळणं किंवा त्या प्रमाणात हे करताना. मी जो सुरुवात केला उद्योग तो अतिशय छोट्या प्रमाणावर केला. मिनिमम भांडवलाची गरज जी होती ती थोडंफार सेव्हिंग असेल तुमच्याकडचं किंवा छोटं मोठं कर्ज घेऊन बँकेच्या मदतीने ही सुरुवात केली. आणि त्यानंतर मग जसं जसं आपला बिझनेस डेव्हलप होत गेला तसं त्यातनंच काही सेव्हिंग करून पुढं जाऊन ह्याची भांडवलाची पूर्तता केली. आणि एका सर्टन स्टेजनंतर ज्यावेळेस काही टर्नओव्हर किंवा काही अचीव झाल्यानंतर मग बँकेकडनं सपोर्ट आम्हाला मिळायला लागला. नक्कीच. तर ही एक आपण जर नवीन उद्योग सुरुवात करत असाल तर आपल्यासाठी ही एक इंटरेस्टिंग बाब आहे की सुरुवात कशी होते, सुरुवातीला कसं कॅपिटल जमा केलं जातं आणि त्यानंतर आपली जशी प्रगती होत जाते तशी बँक्स पुढे येतात आणि बँक्स आपल्याला कर्ज देतात आणि त्यातून आणखी प्रगती साध्य करणं शक्य होतं. हे झालं आपली कंपनी सेटअप विषयीचं. आता आपण वळूयात आपल्या कंपनीचा जो उद्योग आहे तो उद्योग चालवताना बरीच लोक साधारणतः कंपनीत असणं साहजिक आहे. तर किती लोक साधारणतः आपल्या कंपनीमध्ये काम करतायत? माझ्याकडे आता 20 लोक कामाला आहेत. त्यातले जवळजवळ 70% लोक ही माझ्याकडं बरीच वर्ष झाली आहेत. म्हणजे काही लोक सुरुवातीपासून आहेत, राईट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे आज 25व्या वर्ष आमचं चालू होतं आहे. तर तेवढे सुद्धा करिअर आत्ता माझ्या लोकांचं आहे माझ्या कंपनीमध्ये. आणि जर सोडून जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. याचं कारण काय माहिती का, की आमच्याकडं जे काही कल्चर आहे, एक संस्कृती आम्ही डेव्हलप केलेली की ही जी कंपनी आपण ग्रो करतोय त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्या कामाचा एक आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे काम करताना त्याला आमच्याकडे कसं आहे की आम्ही आता ह्या ज्या मशीन्स बनवतो त्याच्यामध्ये क्वालिटीला फार महत्त्व दिलं जातं, बरोबर आहे, किंवा त्याच्यामध्ये ॲस्थेटिक्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी. पण आमच्याकडे कुणी असं क्वालिटी सुपरवायझर म्हणा किंवा कुणी असं नाही आहे. मी सुरुवातीपासून त्यांच्यामध्ये हे एक बिंबवलेलं आहे की जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर प्रत्येक जणांनी स्वतःचा हा क्वालिटी इन्स्पेक्टर हर हर महादेव सारखं आहे. म्हणजे प्रत्येक जणच क्वालिटी मॅनेजर आहे, प्रत्येक जण क्वालिटी मॅनेजर आहे. त्यामुळे प्रत्येकाने तसं वागायचं. आणि एकाचं हे सगळं टीम वर्क आहे. त्यामुळे एकाची जर का चूक झाली तर दुसऱ्याने ती त्याला दाखवून देणं गरजेचं आहे. नाहीतर सगळ्याचा इफेक्ट ह्या सगळ्या कंपनीवर होईल आणि त्याचा इफेक्ट ह्या प्रत्येकाच्या आयुष्यावर होईल. छान. तर ही एक चांगली गोष्ट आहे जी इतरांनीही शिकण्यासारखी आहे की आपल्या कंपनीमध्ये छोटी जरी कंपनी असली तरी त्याचं HR मॅनेजमेंट आपल्या आपल्या पद्धतीनं कसं चांगलं करता येतं, जेणेकरून लोकांमध्ये टीमवर्कही वाढेल आणि त्याचा क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा चांगला फायदा होईल. आपण लोकांविषयी बोललो किंवा पीपल पार्ट बोललो, तर आता टेक्नॉलॉजी पार्ट पाहूयात. इतक्या छोट्या कंपनीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरली जाते का, आणि ती जात असेल तर कुठल्या गोष्टीसाठी वापरली जाते? नक्कीच टेक्नॉलॉजी. आता मुळात माझ्या कंपनीचा गाभाच हा आहे की टेक्नॉलॉजी. म्हणजे मी मशीन्स नाही विकत तर मी टेक्नॉलॉजीच विकतो. तर टेक्नॉलॉजी बेसच कंपनी असल्यामुळं तर ह्याच्यासाठी लागणारे आता टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणाल की ERP वगैरे, तर ह्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की अतिशय सोप्या पद्धतीने एक्सेल शीट्स आणि गुगल ड्राईव्ह वापरून आमच्या स्वतःचं एक ERP सिस्टीम डेव्हलप केली की जी आमच्या स्वतःला सुटेबल राहील. आता काय झालंय, माझी कंपनी आहे इंदापूरमध्ये, नंतर पुण्यात ऑफिस आहे. इंदापूर असं ठिकाण आहे की तिथं नवीनच डेव्हलपमेंट होत आहेत या सगळ्या, की तिथं कुठलंच लॉजिस्टिक फारसं अवेलेबल नाहीये. तर त्याच्यामुळं आम्हाला नेट बेस सगळ्या गोष्टी बऱ्याचशा करायला लागतात. तर त्या करताना असं लक्षात आलं ज्यावेळेस आम्ही इंदापूरला गेलो 5 वर्षापूर्वी की आपल्याला इथं स्वतःच काहीतरी करायला पाहिजे. मग जर आपण बाहेरच्या ERP शी तुलना केली तर आपल्या स्वतःचा अनुभव आणि लागणाऱ्या गोष्टी ह्या आपण जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो.
त्यामुळं अतिशय सिंपल मार्गाने आम्ही ते सगळं डेव्हलप केलं आणि ते वापरतोय आम्ही. छान. म्हणजे छोटी जरी कंपनी असेल, आपल्याकडे मोठं जरी पॅकेज नसेल कुठलं ओरॅकल, SAP किंवा अशा मोठ्या कंपन्यांचं, तरी सुद्धा जे गुगल ड्राईव्ह सारखं किंवा स्प्रेडशीट सारखं आपल्याला वापरून सुद्धा कसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो हेच यातनं अधोरेखित होत आहे. आपण पीपल पार्ट बोललो, टेक्नॉलॉजी पार्ट आपण बोललो. यापुढे आपण बोलूयात की आपल्याकडं जो आपला बिझनेस आहे 8-10 कोटींचा, तो पूर्ण भारतातच होतो की काही भाग बाहेर सुद्धा जातो? नाही, यातला बराचसा भाग आमचा एक्सपोर्ट सुद्धा होतो. फक्त आता त्याचं कसं आहे की त्याचं प्रमाण हे दरवर्षी सारखं असेलच असं नाही. साधारणपणे आम्ही 30 ते 40% एक्सपोर्टच्या रेंजमध्ये कायमच राहतो. कुठल्या देशामध्ये जातात ही एक्सपोर्ट? तर त्यामध्ये काय झालं की ज्यावेळेस आम्ही हे HVACचं फोमचं हे झालं ना, तर ती जी टेक्नॉलॉजी आहे, तर ती टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी असं ऑर्गनाइज मशिनरी देणारं असं फारसं कुणी नव्हतं ज्यावेळेस आम्ही याच्यात एंटर झालो. तर त्यानंतर त्याचं वेबसाईट थ्रू आम्ही प्रॉपर मार्केटिंग केलं. त्याच्यामुळं त्या मशीन्स माझ्या चीनपासून ते युरोपपर्यंत सगळीकडे वापरल्या जातात. म्हणजे रादर कदाचित असंही असेल की आम्ही पहिली कंपनी असू या फील्डमधली किंवा एकमेव कंपनी असू की ज्यांनी भारतातनं चीनमध्ये ही स्वतः मशिनरी आणि टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट केलेली आहे. खूप छान. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की एक्सपोर्ट्समध्ये लघुमध्यम उद्योगाचा वाटा हा 50% आहे, 45 ते 50% आहे. तो कसा, याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे की प्रत्येक छोटी कंपनी जेव्हा त्यांचा 10, 20, 30, 40% जसा जमेल तसा यथाशक्ती ती लोक निर्यात करतायत, आणि हीच सर्व लोक जेव्हा एकत्र आपण पाहतो हा डेटा, तेव्हा लक्षात येतं की निर्यातीमध्ये लघुमध्यम उद्योगांचा खूप खूप मोठा वाटा आहे. यातनं हे सुद्धा लक्षात येतं की आपला उद्योग जरी 8-10 कोटींचा असेल, 5-10 कोटींचा असेल, तरी सुद्धा निर्यातीसाठी आपल्याला संधी उपलब्ध आहेत आणि आपण ही निर्यात करू शकता. त्यासाठी आपली कंपनी खूप मोठी असणंच गरजेचं नाहीये, हे सुद्धा त्यातनं अधोरेखित होतं. म्हणजे निर्यात करताना कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस आले ते तुम्ही कसे टॅकल केले? आता एक्सपोर्ट करताना सगळ्यात महत्त्वाचं त्याची जी प्रोसिजर आहे ती समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. की बाबा आपण एक्सपोर्ट करतो म्हणजे आपण असं काही डायरेक्ट जाऊन विकू शकत नाही. तर मुळात त्याच्यामध्ये असणारे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचं स्वरूप, म्हणजे आता इन्कोटर्म्स वगैरे हा जो प्रकार असतो की बाबा एक्सपोर्ट करताना आपण काय पद्धतीने आपलं कॉन्ट्रॅक्ट बनवलं की आपण ते बेनिफिशियर आपल्याला राहील आणि कुठले प्रॉब्लेम्स न येता आपल्याला पेमेंट इझिली मिळू शकेल, या सगळ्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. तर सुरुवातीपासूनच आम्ही ह्या सगळा पूर्णपणे अभ्यास करून त्यामध्ये उतरलो. सेकंडली, आपण ज्यावेळेस एक्सपोर्ट करतो तर त्याची बेनिफिट्स खूप मोठी आहेत. म्हणजे जर का आपण डायरेक्ट बेनिफिट म्हणाल तर आपल्याला ड्रॉबॅक मिळतो 2%, नंतर FMCG किंवा आता रोडटेपची स्कीम आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला अलर्ट राहावं लागतं आणि ह्या सगळ्याची माहिती करून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि ही जर का तुम्ही माहिती करून घेतलीत आणि GSTचा बेनिफिट घेतलात तर तुम्ही एक 30 ते 40% एक्सपोर्ट करून उरलेल्या ह्याच्यात जर आपण भारतामध्ये जर का त्याचा विक्री केली तर तुमच्या ओव्हरऑल एकंदरीत GST मॅनेजमेंटसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो. नक्कीच. आपल्यापैकी जर कुणी निर्यात क्षेत्रामध्ये जर रस असेल तर नक्कीच आपण MCCIशी संपर्क साधू शकता. विनामूल्य असं MCCI गायडन्स देतं की निर्यात कशी करावी, किंवा काही मूल्य असलेले कोर्सेस सुद्धा चालवतं, जेणेकरून निर्यात करणारी जी MCCIची मेंबर्स आहेत ती ज्यांना निर्यात करण्याची इच्छा आहे यांना गायडन्स देत असतात. हे खूप चांगलं उदाहरण आहे, कारण निर्यात केल्यामुळं आपल्या देशाच्या जी परकीय चलन आहे ती गंगाजळी तर वाढतेच वाढते, पण त्यासोबतच रोजगार निर्मितीसाठी याचा खूप चांगला फायदा होतो. तर हे खूप उत्साहवर्धक आहे हे ऐकणं की 8-10 कोटी टर्नओव्हर असलेली कंपनी सुद्धा 31% साधारणतः निर्यात करते. आपण पीपल पार्ट, टेक्नॉलॉजी पार्ट बोललो किंवा निर्यात, एक्सपोर्ट्स हे सुद्धा बोललो. यापुढे आपण बोलूयात की गव्हर्नमेंट कुठलेही असो, मग सेंट्रल, स्टेट असो की लोकल, यांच्याशी कुठला संपर्क येतो का, किंवा त्यांच्या कुठल्या योजना ज्या आहेत, स्कीम्स आहेत, यांच्याशी कधी संपर्क येतो का, त्याचा कुठला फायदा मिळतो का? तर आम्ही ज्यावेळेस इंदापूरला शिफ्ट व्हायचा विचार केला, आणि कारण मुळात जागेचा प्रश्न होता की इथं पुण्यात जागा कमी पडत होती आणि MIDCचा जागा चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळाली. तर त्यानंतर मी त्याचा पूर्ण अभ्यास केला की सरकारी त्याच्यामध्ये कुठल्या योजना आहेत. तर इंदापूर हा जो भाग आहे हा D झोनमध्ये येतो. तर त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र सरकारची अतिशय सुंदर योजना आहे, त्याला पॅकेज स्कीम म्हटलं जातं,
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ती चालवली जाते आणि योग्य तुमचा जर का सल्लागार असेल तर त्यांच्या मदतीने तुम्ही कागदपत्र जमा करून तिथं तुम्हाला 40% तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटवर म्हणजे लँड, बिल्डिंग आणि मशिनरी वगैरेच्या प्रोजेक्ट कॉस्टवर तुम्हाला सबसिडी मिळू शकते. फक्त ती सबसिडी जी आहे ती तुम्हाला डायरेक्ट कॅश ट्रान्सफर होत नाही, तर ती 7 वर्षात तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केली जाते GST आणि इतर सगळ्या मार्गाने. म्हणजे मोठी महानगर आहेत त्यांच्या बाहेर जर आपण उद्योग टाकत असाल, मॅन्युफॅक्चरिंग जरी छोटा उद्योग असेल, आपला 1 कोटीचा जर उद्योग असेल तर 40 लाख रुपये आपल्याला 7 वर्षात म्हणजे दरवर्षी आपल्याला 5-6 लाख रुपये या ना त्या मार्गाने जरी डायरेक्टली कॅश नाही आले तरी सुद्धा सरकारकडनं परत मिळतात. त्यामुळे ही एक मोठी मदत मिळते एखाद्या छोट्या उद्योजकाला मोठ्या महानगरांच्या बाहेर छोट्या जिल्ह्यांमध्ये किंवा छोट्या तालुक्यांमध्ये सुद्धा आपला उद्योग बसवण्यासाठी. तर हे नक्की समजून घ्यायला हवं. मी हे सुद्धा ऐकलेलं आहे की जी इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीम आली होती, तर तिचा काय इम्पॅक्ट झाला आपल्याला? त्याचा सगळ्यात मोठा फायदा झाला की आता आमच्यासारखे कॅपिटल गुड्स आम्ही देतो. म्हणजे की मी एखाद्या कंपनीला मशिनरी देतो, ती कंपनी ते मशिनरी वापरून त्याचं प्रोडक्शन करते. तर ही सगळी प्रोसेस एक प्लॅनिंगची असते. तर मग काय होतं की ज्यावेळेस आपला कोविड सारखा एक खूप मोठं चॅलेंज आपल्यासमोर ज्यावेळेस आलं, तर त्याच्या आधी आपल्याला माहीत नव्हतं की हे येणार आहे आणि एवढ्या अचानकपणे येणार आहे. तर त्यावेळेस आमच्या हातात ज्या काही ऑर्डर्स होत्या किंवा ज्यांनी ऑर्डर्स दिलेल्या होत्या, ॲडव्हान्सेस दिलेले होते, तेवढे प्रोजेक्ट तर ते पुढे गेले. पण सगळ्यात मोठा फटका ज्यावेळेस बसला की तुमचे सगळे पुढचे प्रोजेक्ट हे थोडे 1-1.5 वर्ष हॉल्ट झाले. म्हणजे जी डिसिजन मेकिंग प्रोसेस होती की बाबा आता हे प्रोजेक्ट आपल्याला कधी करायचे हे थोडंसं इनडेफिनेट कारणासाठी पुढे गेलं. मग तिथं या सगळ्या गोष्टींचा, सरकारच्या स्कीमचा आम्हाला प्रचंड मोठा फायदा झाला. त्या पैशाचा उपयोग करून आम्ही आमची कंपनी चालू ठेवू शकलो, त्यातनं नवीन डेव्हलपमेंट करू शकलो आणि आज जे काही आता आम्हाला त्याचा बेनिफिट मिळतोय किंवा मल्टिपल फोल्ड्समध्ये वाढ होतीये, याचं कारणच ते आहे की तो जो पिरियड आहे तो सरकारने सावरून घेतला. नक्कीच. आपल्या फिनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामनजी, जेव्हा त्या पुण्यात आल्या होत्या तेव्हा मी आणि आमचे अध्यक्ष दीपकजी आम्ही दोघेही जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की ECLGS स्कीम, इमर्जन्सी क्रेडिट लिंक गॅरंटी स्कीम, ही खूप चांगली स्कीम होती आणि तिचा खूप MSMEsना फायदा झालेला आहे. त्यामुळे जिथं सरकार कुठं चांगलं करतंय ते सुद्धा सांगायला हवं आणि जिथं एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट आहेत ते तर आम्ही सांगतच असतो. आपली ही सविस्तर चर्चा झाली पीपल पार्ट, टेक्नॉलॉजी पार्ट, एक्सपोर्ट्स, त्यासोबतच गव्हर्नमेंट स्कीम्स विषयी. मला शेवटचे 1-2 प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला. ते असे की उद्योग स्वतःचा करतेवेळी अडचणी तर येतातच काही ना काही. असं कधी वाटतं का की पुरे झालं आता? असा प्रश्न खूप वेळा पडतो. पर्टिक्युलरली एक छोटा, हा महत्वाचा प्रश्न आहे. छोटा उद्योजक ज्यावेळेस असतो की ज्याला कुठलंही पाठबळ नसतं आणि अशी संकटं येतात कोरोनासारखी किंवा ह्याच्यामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला तारून नेणारी एकच गोष्ट असते की तुमचा स्वतःवरचा विश्वास. आणि तुम्ही यातूनही चांगलं करू शकता. तुम्हाला जी काही संकट आली आहेत त्याचं संधीत रूपांतर कसं करता येईल याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस कोविडचं आपल्याकडं संकट आलं की आपल्याकडं काम नव्हतं, म्हणजे आमच्याकडे काम नव्हतं, तर त्यावेळेस आम्ही हा विचार नाही केला. म्हणजे पैशाची मदत सरकारने केली, पण काम नसल्यामुळं मग नुसतं लोकांना बसून ठेवण्यापेक्षा आम्ही बराच त्याच्यावर स्वतःचा म्हणजे काय R&D म्हणता येईल किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं स्वतःच्या पैशाने बरंचसं केलं आणि त्यातनं नवीन नवीन आम्ही काही टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या. त्याचा फायदा आत्ता होतोय. परत एकदा सरकारचे आभार मानायला लागतील, कारण आता आफ्टर कोविड जे सरकारने एक PLI स्कीम म्हणून आणलेली आहे की ज्याच्यामध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहेत. त्याच्यामध्ये काय झालंय की ज्या कंपन्या आहेत त्या पूर्वी ज्या स्केलवर प्रोडक्शन करायचा विचार करत होत्या, तर ते आता मल्टिपल फोल्ड्समध्ये ते वाढत गेलेलं आहे. म्हणजे सपोज एखादा माणूस जर का एखादी युनिट टाकत असेल आणि त्यांनी त्याचं ठरवलं असेल किंवा 1 लाख पीसेस पर मंथ उत्पादन व्हायला पाहिजे, 1 लाख टेप्सचं समजा, तर तो आता 10 लाखाचा विचार करतो, कारण त्याला तेवढं मोठं केल्यानंतर तेवढं इन्सेंटिव्ह मिळणार आहे. तर ती जी टेक्नॉलॉजी आम्हाला वेळ मिळाला, पैसा मिळाला, त्यातनं आम्ही जी डेव्हलप केली, त्याच्यामुळं काय झालं की या 10 लाख प्रोडक्शन कॅपॅसिटीसाठी त्याला कुठेही बाहेरच्या देशात जायला लागत नाही. ती टेक्नॉलॉजी आम्हीच त्याला देऊ शकतोय, कारण आम्हाला तेवढा विश्वास आहे की आम्ही ते मशीन डेव्हलप करतो. नक्कीच. तर हा आहे
आपला प्रवास आतापर्यंतचा, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की या सर्व प्रवासामध्ये आपण अडचणींवरती पण मात केला, जसं की प्रत्येक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे सर्व होत असताना काही कॉम्प्लिमेंट्स पण येत असतील, काही चांगल्याही गोष्टी ऐकायला मिळत असतील, किंवा असं वाटत असेल की खूप बरं केलं, मी नोकरी कंटिन्यू न करता स्वतःचं काहीतरी सुरुवात केली. असे कुठले क्षण आहेत जेव्हा असं वाटतं की खूप चांगलं केलं, मी हे करतोय? हे असं खूप वेळा वाटतं. म्हणजे मी स्वतः असण्याचा अभिमान तर प्रत्येक क्षणी वाटतो, पण काही मोमेंट्स असतात जे मोमेंट्स हे डिफाईन करतात की मी उद्योजक आहे आणि त्याचा मला प्रचंड मोठा अभिमान आहे. पर्टिक्युलरली माझ्या या व्यवसायाच्या प्रवासामध्ये माझे असे अनेक क्षण आलेले आहेत की जिथं मला खूप खूप सार्थ अभिमान वाटला की बाबा मी, आणि पर्टिक्युलरली हे फील्ड निवडलं मशिनरीचं. एखादा तरुण उद्योजक की ज्याच्याकडे भांडवलाची कमी आहे, तो असं सुद्धा छोट्या प्रमाणावर आमच्या मशीन घेऊन एखाद्या छोट्याशा जागेत किंवा घराच्या एखाद्या छोट्या रूममध्ये सिंगल फेजमध्ये तो स्वतःचं टेपचं उत्पादन करून स्वतःच जवळपास विक्री करून साधारणपणे, म्हणजे ही एक साधारणपणे 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, की एक 20,000 ते 25,000 रुपयाचं उत्पन्न कमवू शकत होता. तर ह्याच्यामध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळेस झालेल्या आहेत की मग नंतर त्याचे कुटुंब सगळं येऊन मला स्वतःला धन्यवाद देत होते की तुमच्यामुळं जो आमचा मुलगा काय करू शकत नव्हता तो आज उद्योजक म्हणून त्याला हे झालेलं आहे. त्यामध्ये बरेचसे असे काही लोक आहेत की ज्यांना आम्ही की बाबा त्यांच्या परिस्थितीकडे बघून आम्ही कुठलंही हे न करता, म्हणजे बॉदरेशन न ठेवता की जे आपण पहिले पैसे घेतो आणि मग मशीन देतो तसं न करता त्यांना काही थोडंफार त्यांच्या गुडविलवर थोडंसं आपण क्रेडिट सुद्धा दिलेलं आहे. नंतर त्यांना कुठं विक्री करायची किंवा रॉ मटेरियल कुठनं घ्यायचं ह्याची पूर्ण माहिती आणि मदत केलेली आहे. त्यामध्ये काही अपंग व्यक्ती सुद्धा आहेत. तर असे शेकडो लोकांना मी आतापर्यंत त्या छोट्या छोट्या मशीन्स दिलेल्या आहेत. खूप छान. आणि असे कितीतरी उद्योजक आहेत की जे ते आमचं मशीन वापरून आज 2-2, 3-3 कोटीचा बिझनेस दरवर्षाला करतात. खूप छान. तर ही जी मुवमेंट आहे ही सगळ्यात जास्त समाधानाची गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण बऱ्याच लोकांचं म्हणजे काय एक स्टेटस इम्प्रूव्ह करू शकलो किंवा त्यांना पुढे जाण्यात मदत करू शकलो. खूप छान. हे म्हणजे ही आहे खूप इंटरेस्टिंग स्टोरी एका अशा मुलाची ज्याची सुरुवात झाली बारामतीतनं शिक्षण घेऊन, सोलापूरमध्ये डिप्लोमा करून, त्यानंतर तो मुलगा येतो पुण्यामध्ये. त्यानंतर ते ठरवतात की मला फक्त नोकरी नाही करायची तर स्वतःचा उद्योग करायचा आहे. उद्योग अशा प्रकारे जिथं की लोक काम करू इच्छितात, जिथं लोक कंटिन्युअसली काम करतायत बऱ्याच वर्षापासनं. उद्योग जरी 1.5 कोटीचा असला तरी टेक्नॉलॉजीचा वापर होतो. उद्योग जरी 1.5 कोटींचा असला तरी 30% ऑन अन ॲव्हरेज एक्सपोर्ट होतं. उद्योग जरी 1.5 कोटींचा असला तरी सुद्धा गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्यांचा फायदा घेतला जातोय. आणि उद्योग जरी फक्त 1.5 कोटींचा असला तरी सुद्धा वेगवेगळ्या इतर मुलांना, तरुणांना, मुलींना उद्योजक किंवा उद्योजिका बनवणं यातलं जे समाधान आहे तेही समाधान प्राप्त होतं. असंच आपल्यासारख्या बऱ्याच व्यक्तींनी स्वतःचा उद्योग सुरुवात करावा, किंवा जर उद्योग सुरुवात ऑलरेडी केलेला असेल तर यातनं काही बोध घ्यावेत. यासाठीच ही मालिका आपण आज आलात, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.